कनाके, महाराष्ट्र ग्रामीण न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत केळापूर तालुका झरी तहसीलमधील पिवडोली इथे आहोत आपण। आज आपल्यासोबत आहे तेंदूपत्ता काही मजूर, त्यांना बोनस मिळत नाही आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का नेमकं कारण काय आहे। तुम्हाला किती वर्षापासून हा बोनस मिळत नाही आहे? 3 वर्ष झाले, गेल्या 21, 22 आणि 23 हे 3 वर्ष झाले बोनस भेटून नाही राहिला। आणि तसेच बोनस भेटून राहिलेलं आधीचं जे आहे ग्रामपंचायतला जमा होत होतं, आजही रोजी ग्रामपंचायतला जमा होते, तरी पण हे ग्रामसभेमध्ये ग्रामसभा लावल्यानंतर आम्ही या पद्धतीनं तुमचं वाटप करू हे सुद्धा सांगितलं। आणि वरून GR आला म्हणून सरपंच उपसरपंच पूर्ण बावडी हेच सांगत राहते। आणि आम्ही मागायला गेलं तर इथं जा तिथं जा, आम्ही मजूर वर्ग कुठंपर्यंत पुरेल रोज करू का? आम्ही तहसीलला जाऊन भेट देऊ, COला भेट देऊ, कुठं देऊ हे आम्हाला समजून नाही राहिलं आहे। तुमचं म्हणणं काय आहे का जो तुमचा निधी 95,149 रुपये असं ग्रामपंचायतच्या खात्याला जमा झालेलं इथं त्याने ते तुम्हाला दाखवत आहे, तर तुमचं म्हणणं काय आहे का तो बोनस तुम्हाला मिळाला पाहिजे काय? हो, आम्हाला हा बोनस मिळालाच पाहिजे। हा 95,000च आहे। आम्हाला 3 वर्षाचा जर बोनस बघितला तर एवढी मोठी रक्कम आहे की हे आम्हाला देऊ शकत आहे। खर्च केले आहे का काय हे सांगून नाही राहिले आहे। सरपंच आणि उपसरपंच हे कोणीही कोण्याही पद्धतीचं आम्हाला काहीच सांगत नाही बोनसबद्दल। आम्ही हमेशा त्यांना वरच्यावर पाठपुरावा करत राहतो का आम्हाला बोनस कधी मिळणार। सगळे मजूर वर्ग हेच इच्छा करत आहे का बोनस कधी मिळणार। बोनस तर मिळून नाही राहिला। आणि वाघाची दहशत, डुकराची एवढी जंगलामध्ये आम्ही स्वतःच्या जीव मुठीत घेऊन हे तेंदूपत्ता करतो मजूर वर्ग। आणि हा बोनस आलेला हे आमचाच आहे आणि आमच्या ग्रामपंचायतच्या विकासासाठी आहे असे ते सांगून राहिले। हा मजूर वर्गाचा पैसा विकासासाठी असेल तर काय फायदा हे आम्हाला समजून नाही राहिलं। आपण पाहू शकता की जे मजूर वर्ग वाघाची भीती इकडं असताना सुद्धा ते वाघाच्या भीतीला न बाळगता त्यांनी तो जो हे तेंदूपत्ता रोज मजुरी करून त्यांना त्यांचा जो बोनस मिळत नाही यासाठी ते लढत आहेत। आम्हाला बोनस मिळालं पाहिजे, त्यानं आलं म्हणून सांगते, पण आम्ही जागच्या जागी जात आहोत। पांढरकड्याला गेले, झरीले गेले, पण त्यानं हा तुमचा बोनस किती वर्षापासून आहे? 3 वर्षापासून आहे। मग तुम्हाला ग्रामपंचायत न देण्यास टाळाटाळ का बरं करत आहे? त्यानं म्हणताय का आम्हाला इथं गावाच्या विकासाला लावायचा आहे, मजुराचा पैसा गावाच्या विकासाला लावते का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का ते तुमच्या मेहनतीचा पैसा आहे ते तुम्हाला मिळाला पाहिजे, भेटला पाहिजे। मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका। महाराष्ट्र ग्रामीण न्यूज।